या व्हिडिओमध्ये जो माणूस आहे ना, तो या देशाचा त्यावेळेसचा पंतप्रधान आहे आणि दुसरी व्यक्ती अर्थमंत्री आहे. आणि जे चॅनल हा व्हिडिओ बनवत आहे ते देशातील सर्वात प्रतिष्ठित चॅनल असल्याचा दावा करणारे आज तक आहे. रुपया तेव्हाही पडत होता आणि रुपया आजही पडत आहे. पण आज रुपयाच्या आधी चॅनल्स पडले आहेत, कारण आज त्यांच्यामध्ये इतकी लायकी आणि हिंमत नाही आहे की या देशाच्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यावर ते असाच व्हिडिओ बनवून प्रश्न विचारू शकतील. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की मीडिया पडला आहे, तेव्हा मी काँग्रेसचे समर्थन करत नसतो. मी तुम्हाला या गोष्टीसाठी सावध करत असतो की जर आज तुम्ही नाही समजलात तर मीडिया तुमच्याकडून त्या सर्व गोष्टी हिरावून घेईन ज्या तुमच्या हक्काच्या आणि अधिकाराच्या आहेत. चॅनल तेच आहे, समस्या तीच आहे, देशही तोच आहे. फक्त पक्ष आणि पंतप्रधान बदलल्यामुळे व्हिडिओ बनणे बंद झाले आहे. रुपया ज्या वेगाने आधी पडला होता, आज त्यापेक्षा दुप्पट वेगाने पडत आहे. पण या देशातील मुख्य प्रवाहातील मेनस्ट्रीम मीडिया असो, मोठे चॅनल्स, मग ते आज तक असो, न्यूज 18, हिंदी TV, TV9 भारतवर्ष किंवा अर्णब गोस्वामीचे चॅनल असो, कोणाची हिंमत नाही आहे की पंतप्रधानावर असा कार्टून बनवून दाखवू शकतील किंवा अर्थमंत्र्याला दाखवू शकतील. त्या दोघांनाही घसरत्या रुपयासाठी जबाबदार ठरवू शकतील. उलट चॅनल्स तर असा प्रोपगंडा चालवत आहे, खरं तर रुपया कमकुवत झाला नाही आहे, तर डॉलर मजबूत होत आहे. काही चॅनल तर हेही सांगत आहे रुपया कमकुवत झाल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा आहे. पण मी तुम्हाला सत्य सांगत आहे, यावेळेस देशात 3 मोठ्या गोष्टी खूप वेगाने पडत आहे. एक आहे रुपया, 2 नंबर या देशाचा मीडिया आणि 3 जनतेचा मीडियावरील विश्वास. जर मीडिया असाच सरकारची कठपुतली किंवा डरफूक बनून राहिला तर तुम्ही खात्री बाळगा, एक काळ असा येईल जेव्हा लोक प्रश्न विचारतील की त्यावेळेस जेव्हा बोलायचे होते तेव्हा हा मीडिया गप्प का होता, आणि या सर्व अँकर्सचे पुतळे जाळले जातील आणि इतिहासामध्ये लिहिले जाईल की एक काळ असा आला होता जेव्हा पत्रकार भ्याड आणि डरफोक झाले होते.